कशा आहात सगळे? मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बाहेर चाललोय। कुठे चाललोय हे बघण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघा। चला तर जाऊयात। अद्वै जायचं का? हो जाऊयात। ठीक आहे, चला हा व्लॉग पूर्ण बघा। चला पोहोचलो इथे आपण, जिथे आम्ही रोज संध्याकाळी भाजी घेण्यासाठी किंवा स्टेशनरी असेल किंवा ग्रोसरी असेल ते घेण्यासाठी नक्की येतो। भाजी तर घ्यायला रोज यावंच लागतं आम्हाला इथे। तर आम्ही कुठे आलोय हे तुम्हाला मी दाखवते। चला आतमध्ये जाऊन बघूयात काय शॉपिंग होते आपली। चला तर मग शॉपिंगला सुरुवात करूया। आजची शॉपिंग थोडी खास आहे। या मार्केटमध्ये रोजच्या गरजेच्या बरेच काही गोष्टी मिळतात। चला तर बघूयात आपण। आत आल्यानंतर खूप एवढी गर्दी नव्हती, काय माहिती का आज नव्हती गर्दी एवढी। रोज गर्दी असते बऱ्यापैकी। आत आल्यानंतर आधी सगळ्या वस्तू बघून घेत होतो, कारण अद्वैतची आज शॉपिंग आहे। इथे बऱ्याच गोष्टी छान छान दिसत होत्या। आता यामधून नेमकं काय घ्यायचं ते बघूयात। आपण आलो इथे हायपर मार्केटमध्ये, रॉबिन्स हायपर मार्केटमध्ये। तर अद्वैला जे लागणारी स्टेशनरी आहे ते आपण इथून घेणार आहोत। उद्या अद्वैच्या स्कूलमध्ये ना इंटर हाऊस कॉम्पिटिशन आहे 15 ऑगस्ट निमित्त। तर त्यासाठी त्याला जे लागणारं साहित्य आहे ना ते आम्ही इथून घेणार आहे। त्याच्या स्कूलमध्ये घरून प्रिपरेशन करून आणायचं असं सांगितलं आहे, कारण हे खूप लहान आहेत, अजून फर्स्टलाच आहेत। त्याच्यामुळे ना त्यांना घरून प्रिपरेशन, कात्री वगैरे त्यांना अलाउड नाही करत। त्याच्यामुळे जे घरातून पॉसिबल होईल तेवढं घरातून करून आणायला सांगितले। त्यानंतर तो उद्या मस्त तिथे ग्रीटिंग कार्ड 15 ऑगस्ट निमित्त बनवणार आहे। तर चला तर इथे काय काय आहे ते बघूयात। आपण काय घेऊन जातोय ते पण बघा तुम्ही। चला इथे आम्ही पेन्सिल बघतोय। पेन्सिल पेन खूप सारे होते। अद्वैला मॅजिक पेन्सिल दिसले तर तो तेच यूज करून बघतोय। खरंच खूप छान होती, मी पण यूज करून बघितली। त्याला आता ती पेन्सिल आवडली आणि तो घेऊयात का असं बोलतोय। छान होती, काहीतरी वेगळं होतं। आता कार्डशीट पेपर घ्यायचा आहे, तर यामधील कोणता घेऊ खरं तर तेच कळत नव्हतं, कारण खूप व्हरायटी कलर होते, साईजमध्ये गोंधळ होता खूप। त्याच्यामुळे समजत नव्हतं कोणता घ्यायचा आणि सापडत नव्हते, कारण तिथं खूप मिसमॅच झालं होतं। आणि अद्वैचा गोंधळ तर तुम्ही बघतायच की हे घेऊया ते घेऊयात, कंटिन्यू हा त्याचा गोंधळ कायम चालूच असतो। त्यानंतर बघितलं मी कुठली साईज योग्य आहे। मग त्यानंतर मला 2 पेपर मिळाले, ते घेतले मी। हे 2 कलरचे पेपर आम्हाला मिळालेत। व्हाईट पेपर कुठे आहे ते बघते अजून, कारण ग्रीटिंग कार्डसाठी 3 कलर हवेत। तर बघूयात आपल्याला व्हाईट कलर मिळतोय का। मग आजपासून मी शोधते, मिळत नाहीये, बघूया मिळतोय का। फायनली व्हाईट कलर मिळालेला आहे आपल्याला। तर हे छान 3 कलर झालेले आहेत पिंक कलरमध्ये। 15 ऑगस्टसाठी छान थीम होणार आहे। तर आपल्याला डेकोरेशनचं काही साहित्य मिळतं इथं, ते बघूयात आपण। स्पार्कल वगैरे किंवा ते मोती वगैरे चिटकवण्यासाठी किंवा ग्लू वगैरे बघूयात आपण काय मिळतं ते। चला या।
कलरसाठी जे सूट होईल ते घेऊयात. त्यानंतर अद्वैला 15 ऑगस्टसाठी फ्लॅग वगैरे असं काही हवं होतं तर ते घेण्यासाठी गेलो. खूप काही तिथे गोष्टी पण बघितल्या, तर व्हरायटी खूप होती. तर त्याचं चाललं होतं हे घेऊया ते घेऊया. मग बोलत होता की मी व्यवस्थित यूज करेन, हे घेऊयात ते घेऊयात. मग त्यासाठी घेतलं. त्यानंतर फेविकॉल राहिला होता ते घेतलं आणि मग त्याच्यानंतर जे मोती असतात ते घ्यायला लागले. हे घेऊ का हे घेऊ हे समजत नाहीये. कोणतं घेऊ? येलो घे येलो. हे डन झाले. हे घेतले आपण. चला. त्यानंतर घरी जायसाठी आपण निघालोत. हे ट्री कलर मध्ये पेपर आणलेत आपण. ग्रीन, व्हाईट, ऑरेंज. हे वेगवेगळ्या कलरचे ग्लिटर आहेत. फेविस्टिक आणलंय. हे टेप आहे, कलर टेप. स्केच पेन, मोती आहेत. हे डेकोरेशन साठी आपल्याला लागतील ग्रीटिंगच्या. आणि फेविकॉल आहे. फेविकॉल पण घेऊन आलोय. आणि हे थोडं अद्वैला हवं होतं 15 ऑगस्ट साठी, तर त्याच्यासाठी आणलंय. चला तर मग हे सगळं आपण घेऊन आलोय, तर आपण सुरू करूया कसं बनवता येईल. चला. अशोक चक्र राहिलं होतं काढायचं, ते पण त्यांनी कर्कटकच्या साह्याने काढून घेतलं. कारण अद्वैला कर्कटक वगैरे यूज करणं अजून तरी हे एवढं येत नाही आणि ते स्कूलमध्ये अलाउड पण नाही आहे. हा प्लेन पेपर वरती फर्स्ट कोणता कलर तू? ऑरेंज. ठीक आहे, ऑरेंज. इथं बघ फेविस्टिक लावून घ्यायचा. त्याच्यावर कोणता कलर ठेवणार तू? ऑरेंज. ऑरेंज कलरचं हे कट केलेलं ठेवून द्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली कोणता कलर? ग्रीन. ग्रीन कलर. इथे स्टिक लावशील आणि इथे स्टिक लावल्यानंतर त्याच्यावर हे व्यवस्थित ठेवशील असं. ठीक आहे. हे कव्हर पेज आपलं तयार होईल. इथं काय तू लावशील? जे आपण आणलंय मगाशी त्याच्यातलं फ्लॅग लावशील. ठीक आहे. त्याच्या हे फ्रंट पेज तयार झालं आपलं. त्याच्यानंतर आतमध्ये त्याच्या आतमध्ये काय करशील तू? हे लावले. जे आपण आय लव्ह इंडिया लिहिलेलं आहे ते लावशील. ठीक आहे. इथं फेविस्टिक लावून घ्यायचा. त्याच्यानंतर हे असं लावून घ्यायचे. समजलं तुला काय करणार आहे तू? ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये काय करणार तू? कलर बनणार. ऑरेंज, रेड, हा, ग्रीन. ठीक आहे. त्यामध्ये कलर भरून घेशील आणि मस्त मग आपलं ग्रीटिंग कार्ड तयार होईल. छान करशील ना उद्या? ठीक आहे. चला तर. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत